नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 8वा विषय मराठी यामधील जी कविता आहे जिचे नाव आहे गे मायभू, ही कविता आज आपण बघणार आहोत। तत्पूर्वी या कवितेचे जे कवी आहेत त्यांचा अल्पसा परिचय आपण आज करून घेणार आहोत। या कवितेचं नाव आहे गे मायभू आणि या कवितेचे कवी आहेत सुरेश भट, ज्यांचा जन्म 1932 मध्ये झाला आहे आणि मृत्यू हा 2003 मध्ये झाला आहे। सुरेश भट हे सुप्रसिद्ध कवी आहेत, गझलाकार सुद्धा आहेत। सुरेश भट यांचे खरे सामर्थ्य त्यांच्या राजकीय सामाजिक आशयाच्या कवितांमधून जाणवते। रूपगंधा, रंग माझा वेगळा, यलगार, झंझावत हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत। त्यांनी गझल या रचनाबंधाचा निष्ठापूर्वक स्वीकार व प्रसार केला, त्यामुळे गझल हा प्रकार मराठीत अत्यंत लोकप्रिय झाला। की आपणास मला सांगण्यात सुद्धा अत्यंत आनंद होतो की सुरेश भट हे आपल्या अमरावतीचेच असून त्यांचा अमरावतीशी अत्यंत निकटचा संबंध राहिलेला आहे आणि शिवाय गझल हा उर्दूमधला जो प्रकार आहे, उर्दू भाषेमधील हा जो प्रकार आहे तो मराठीमध्ये त्यांनी लोकप्रिय करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि गझल हा प्रकार मराठीमध्ये अत्यंत लोकप्रिय त्यांनी करून दाखवला। आणि गझल फक्त उर्दू भाषेतच रचता येते असं नव्हे, तर ती मराठीतून सुद्धा प्रभावीपणे प्रेक्षकांपुढे मांडता येते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे। म्हणूनच म्हटलेलं आहे की त्यांच्यामुळेच गझल हा जो प्रकार आहे तो काय झाला आहे, मराठीत अत्यंत लोकप्रिय झालेला आहे। काफला या संपादित संग्रहात त्यांच्या काही निवडक गझलांचा समावेश सुद्धा आहे। काफला या संपादित संग्रहामध्ये त्यांच्या निवडक गझलांचा समावेश सुद्धा आहे। या कवितेविषयी आपल्या भावना व्यक्त करताना कवी म्हणतो की मातृभूमी आपणाला वाढवते, सर्वांगाने घडवते। आपल्या जीवनात आई इतकेच मातृभूमीला सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व असते। त्यामुळे मातृभूमीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी काय नि किती करावे असे कवीला सतत वाटत राहते। प्रस्तुत कवितेत आपल्या अंतःकरणातील मातृभूमीविषयीचा अतीव आदर कवीने अतिशय गौरवपूर्ण रीतीने व्यक्त केलेला आहे। तर या कवितेची जी मध्यवर्ती कल्पना आहे ती जर आपण समजावून घेतली तर कवी म्हणतो की ज्या भूमीवर आपण जन्म घेतो ती मातृभूमी आपल्याला अत्यंत प्रिय असते। भारत देश ही भारतीयांची मातृभूमी आहे, तिचे ऋण आपल्यावर आहे। मातृभूमी ही आपली दुसरी पवित्र आई आहे। मातृभूमीच्या ऋणातून आपण कसे उतराई होऊ, त्यासाठी आपण काय काय करायला हवे, हा कवीचा जो हृदय भाव आहे तो या कवितेतून त्याने व्यक्त केलेला आहे। तसेच कवीच्या मनातील मातृभूमीवरचा अपार आदर अतिशय ओजस्वी शब्दांमध्ये त्याने या ठिकाणी व्यक्त केलेला आहे की मातृभूमी ही आपल्यावर सदैव उपकार करते। ज्याप्रमाणे आपली आई ही आपल्याला अनेक प्रकारच्या संकटांचा सामना करून आपलं पालनपोषण करते आणि आपल्याला वाढवते, अनेक हाल अपेष्टा दुःख सहन ती करते, परंतु आपल्याला त्याची झळ पोचू देत नाही, त्याप्रमाणे मातृभूमीसुद्धा आपल्यावर अनंत उपकार करते आणि मग या अनंत उपकारांची परतफेडसुद्धा आपण केली पाहिजे आणि यासाठी आपल्याला काय काय करायला हवं ते सगळं काही आपण केलं पाहिजे, असा मातृभाव, असा देशप्रेमाचा भाव या कवितेतून कवीने व्यक्त केलेला आहे। आणि त्यासाठी त्याने अत्यंत ओजस्वी भाषा, ओजस्वी शब्द या कवितेच्या माध्यमातून वापरलेले आपल्याला दिसतात। तर चला मित्रांनो, आपण या कवितेविषयी अधिक जाणून घेऊया। कवी म्हणतो की गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे सूर्यचंद्र तारे। की गे मायभू, गे मायभू म्हणजे काय, हे मातृभूमी, मी तुझे काय करेन, सारे उपकार हे मी फेडीन आणि हे उपकार फेडण्याकरिता मला आभाळातील सूर्यचंद्र तारे जरी तुझ्या आरतीसाठी आणावे लागले
तरी मी ते खेचून आणेल, अशा प्रकारचा अत्यंत एक तेजस्वी ओजस्वी भाव त्याने या ओळींमधून व्यक्त केलेला आहे. म्हणूनच तो म्हणतो की गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, की मातृभूमी हे आई, माझ्यावर तुझे जे अनंत उपकार आहेत ते अनंत उपकार फेडण्याकरिता मी तुझी जी आरती तुला ओवाळणार आहे, त्या आरतीमध्ये मी काय करणार आहे, आभाळातील सूर्य चंद्र व सारे तारे हे पृथ्वीवर आणणार आहे. म्हणून पुढे तो म्हणतो की आणीन आरतीला हे सूर्यचंद्र तारे, म्हणजे हे सर्व तारे मग मी तुझ्या आरतीकरिता पृथ्वी तलावर खेचून आणणार आहे. पुढे तो म्हणतो की हे भारत देशा तुझी तेजो आरती मी काय करेन, गाईन. म्हणजे कवीला या ओवींमधून हे म्हणायचं आहे की आपली मातृभूमी ही आपल्यावर काय करते, अनंत उपकार करते, आणि ती आपली काय पवित्र आई आहे. जरी आपण तिच्या गर्भामधून जन्म घेतलेला नसला तरी आपल्या आई इतकेच अनंत उपकार आपली मातृभूमी जी आहे ती आपल्यावर करत असते. म्हणून हे मातृभूमी, मी तुझ्या ऋणातून कशा प्रकारे उतराई होऊ, म्हणजे तुझे हे जे उपकार आहेत, तुझे हे जे पांग आहेत ते फेडण्यासाठी मी काय काय करू आणि काय काय करणार आहे, हे कवीने या ओवींच्या माध्यमातून त्याच्या मनातला किंवा त्याच्या हृदयातला भाव हा त्याने व्यक्त केलेला आहे. पुढे कवी म्हणतो की आई तुझ्या पुढे मी आहे अजून तान्हा, शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा, की हे मातृभूमी, हे आई, तू माझी कोण आहेस, माऊली आहे. म्हणजे मी जरी तुझ्या गर्भातून जन्म घेतलेला नसला तरी तू माझी काय आहे, एक पवित्र आई आहे. आणि तुझ्या अंगाखेंद्यावर म्हणजे या धुळीत आणि या पायधुळीत खेळूनच मी काय झालेलो आहे, मोठा झालेलो आहे. आणि म्हणून तू कोण आहेस, माझी माऊली आहे, माझी तू आई आहेस. आणि तुझ्या या अंगावर खेळणारं अजूनही मी काय, एक तान्हं लेकरू आहे. म्हणजे मी अगदी एक छोटं बाळ जसं आईला असतं त्याचप्रमाणे मी आजही तुझ्यासाठी काय, एक तान्ही लेकरूच आहे. जसं आईला आपला मुलगा कितीही मोठा झाला तरी तो काय असतो, छोटाच असतो, तिच्यासाठी तो लहान बाळच असतो. तर हे मातृभूमी, मी सुद्धा काय तुझ्या खांद्यावर खेळणारं एक तान्हं लेकरूच आहे, अशी भावना कवीने व्यक्त केलेली आहे. पुढे तो म्हणतो की माझ्या शब्दांमध्ये तुझा तेजस्वी पाना तू काय कर, हळूच सोड, शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना, की माझ्या या शब्दांमध्ये तुझा तेजस्वी पान्हा हळूच तू काय कर, सोड. पान्हा म्हणजे काय, की दूध, की लहान बाळ जे आहे ते आईचं जे दूध पितं त्या दुधामुळेच त्याची काय होते, सर्व प्रकारचं पालनपोषण होतं आणि तो पायावर उभा राहण्यास सक्षम होतो. आणि हे दूध काय आहे, अत्यंत तेजस्वी आहे. म्हणून तो म्हणतो की माझ्या या शब्दांमध्ये तुझा तेजस्वीपणा तू काय कर, हळूच सोड. माझे हे जे शब्द आहेत, जे शब्द मी या कवितेमध्ये कवितेच्या माध्यमातून तुझे जे उपकार आहे ते फेडण्यासाठी मी जे हे प्रयत्न करतो आहे, तर या माझ्या शब्दांमध्ये तुझा तेजस्वीपणा तू काय कर, हळूच सोड, असं कवी म्हणतो आहे. तुझ्या मायेच्या या दुधानेच काय कर, माझे हे शब्द माखू दे. म्हणजे माझ्यावर तू अनंत प्रेम कर आणि या प्रेमातून मला तू काय कर, अशी तेजस्विता दे. माझ्या या शब्दांमध्ये, माझ्या या वाणीमध्ये तू अशा प्रकारची तेजस्विता या दुधाच्या रूपाने सोड की मी तुझे उपकार या शब्दांच्या माध्यमातून फेडू शकेल. अशा प्रकारची अत्यंत ओजस्वी भावना कवीने या ओळींमधून व्यक्त केलेली आहे. पुढे कवी म्हणतो की आई तुझ्या पुढेही माझी व्यथा कशाला, जेव्हा तुझ्यामुळे या जन्माचा अर्थ आला. की आई तुझ्या पुढेही माझी व्यथा कशाला, की हे माता, हे आई, तुझ्या पुढे मी माझ्या वेदना मांडणार नाही. की आपण आपलं ऐहिक जीवन जगत असताना आपल्याला सुद्धा अनंत अडचणी येतात, अनेक प्रकारचे दुःख, कष्ट, वेदना, हा मनुष्य हा जो आहे तो
सोसत असतो, परंतु कवी म्हणतो की आई, मी माझ्या वेदना तुझ्यापुढे मांडणार नाही, कारण मला तुझे काय करायचे आहे, उपकार फेडायचे आहे. तुझे जे अनंत उपकार आहेत ते मला फेडायचे आहे. त्यामुळे माझे दुःख, कष्ट, वेदना या तुझ्यापुढे मी मांडणार नाही. पुढे तो म्हणतो की जेव्हा तुझ्यामुळे या जन्माचा अर्थ आला, की केवळ तुझ्यामुळेच माझ्या या जन्माला खरा अर्थ प्राप्त झालेला आहे आणि तुझ्यामुळेच माझे जीवन काय झालेले आहे, कृतार्थ झालेले आहे. की ज्या वेळेला कोणताही व्यक्ती हा जन्म घेतो, त्या आईचेच त्याच्यावर एवढे उपकार असतात की तो ते कधीही फेडू शकत नाही. म्हणूनच कवी या ठिकाणी काय म्हणतोय की तुझ्या पोटी जन्म घेतल्यामुळेच माझ्या जन्माला काय झालेला आहे, खरा अर्थ प्राप्त झालेला आहे. तू नसतीस तर माझा जन्मही झाला नसता आणि मला हे जगसुद्धा बघता आलं नसतं. म्हणूनच तू मला जन्म दिला, हेच माझ्यावर काय खूप मोठे उपकार आहेत आणि तुझ्यामुळेच माझ्या जन्माला काय झालेला आहे, खरा अर्थ प्राप्त झालेला आहे आणि तुझ्याचमुळे माझे जीवनसुद्धा काय झालेलं आहे, खऱ्या अर्थाने कृतार्थ, म्हणजे त्यांना अर्थ आलेला आहे. मला जो मानसन्मान आणि प्रतिष्ठा आज मिळते आहे ती केवळ कशामुळे, तुझ्यामुळेच मिळते आहे, असं कवीला या ओळीतून म्हणायचं आहे. पुढे कवी म्हणतो की मी पायधूळ घेतो जेव्हा तुझी जराशी, माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी. की मी पायधूळ घेतो जेव्हा तुझी जराशी. तो म्हणतो की मी जेव्हा तुझ्या चरणांना स्पर्श करतो, चरण म्हणजे काय, पाय, मी तुझ्या चरणांना जेव्हा स्पर्श करतो, तुझी जराशी पायधूळ जेव्हा मी माथ्यावर लावतो, तेव्हा माझे नशीब काय होते, जणू काशीचे पवित्र प्रयाग क्षेत्रच होते. माझी भाग्यरेषा ही काय होते, पावन होते. म्हणजे तुझे चरण म्हणजे जे पाय आहेत, केवळ त्याच्या स्पर्शाने काय होतं, माझं जीवन जे आहे ते बदलून जातं. एवढी ही मातृभूमी काय आहे, पवित्र आहे. आणि म्हणून तो म्हणतो की मी पायधूळ घेतो जेव्हा तुझी जराशी, की तुझ्या चरणांना स्पर्श करताच माझ्या जीवनाला खरा अर्थ हा प्राप्त होतो. आणि तुझी जराशी पायधूळ, पायधूळ म्हणजे काय, चरणस्पर्श, पदस्पर्श, की मी पायधूळ जेव्हा माथ्यावर लावतो, तुझ्या चरणाची धूळ जेव्हा मी माथ्यावर लावतो, तेव्हा काय होतं, माझं नशीबसुद्धा बदलून जातं आणि हे नशीब काय होतं, जणू काही काशीचे पवित्र प्रयाग क्षेत्र होते. म्हणजे एवढी पवित्रता या मातीमध्ये आहे. या मातीमध्ये माझ्या अनंत जे माझे पूर्वज होते, त्या पूर्वजांच्या कर्मांनी ही भूमी कशी झालेली आहे, पवित्र झालेली आहे. आणि अशा पवित्र भूमीची पायधूळ, धूळ जेव्हा मी माझ्या मस्तकावर लावतो, तेव्हा काय होतं, माझं जे नशीब आहे, आपण म्हणतो ना की माझं नशीब हे काय, आपल्या मस्तकावर ते लिहिलेलं असतं. तर मी जेव्हा ही पवित्र पायधूळ मी माझ्या जेव्हा मस्तकावर लावतो, तेव्हा काय होतं, माझं नशीबच जणू बदलून जातं आणि हे नशीब कसं होतं, काशीचे पवित्र प्रयाग क्षेत्र होते. प्रयाग काशी म्हणजे काय, काशी ही काय, वाराणसी येथील एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे आणि ते उत्तर प्रदेशामध्ये आहे, जेथे गंगा, यमुना व सरस्वती या नद्यांच्या त्रिवेणी संगमाला प्रयाग क्षेत्र असं म्हणतात. की म्हणजे तुझी ही जी पायधूळ आहे ती एवढी पवित्र आहे की त्यामुळे माझं नशीब बदलून जातं आणि हे नशीब कसं होतं, काशीचे पवित्र प्रयाग क्षेत्र ते बनतं. एवढी क्षमता, एवढं पावित्र्य, एवढी तेजस्विता ही फक्त तुझ्या पायधुळीमध्ये आहे आणि त्यामुळे काय होतं की माझं भाग्य जे आहे ते बदलून जातं आणि माझी भाग्यरेषा जी आहे ती काय होते, पावन होते, पवित्र होते. असं कवीने या ओळींच्या माध्यमातून मातृभूमीविषयीचा आपला मनातला भाव हा व्यक्त केलेला आहे.
पुढे कवी म्हणतो की आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी, माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी. की हे मातृभूमी, हे माझे आई, मी रोज तुझ्या गौरवांची काय करेल, गाणी गाईन. आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी. हे मातृभूमी, हे माझे आई, हे माझी माता, मी काय करेल, रोज तुझ्या गौरवांची गाणी गाईल. कारण आपली मातृभूमी काय गौरवान्वित आहे, म्हणजे त्यामध्ये असंख्य अनंत अशा लोकांनी या मातृभूमीसाठी आपलं रक्त सांडलेलं आहे आणि त्याकरिता स्वतःच्या प्राणाची बाजी लावून ते लोक लढले आहेत. तर अशी ही जी माझी गौरवभूमी आहे, माझी ही जी मातृभूमी आहे, त्या मातृभूमीविषयी आदर व्यक्त करताना म्हणतात की आई तुझी मी काय करेल, अशा प्रकारची गौरवांची गाणी मी रोजच गाईन. माझी भाषा, पुढे तो म्हणतो की माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी. की माझी ही जी भाषा आहे, माझी वाचा आहे, ही तुझ्या दुधाने काय केलेली आहे, भिजून गेलेली आहे. कारण दूध हे काय, त्याने आईचं दूध हे काय आपल्यावर असलेले उपकार आहेत आणि या उपकारांची परतफेड करण्याकरिता तो काय म्हणतो आहे की माझी ही जी भाषा आहे, माझी जी वाचा आहे, ती तुझ्या दुधाने भिजून गेलेली आहे. की तुझ्या दुधाचं ऋण, त्याचे उपकार हे माझ्यावर आहेत आणि तुझ्या या दुधामुळेच माझं काय होतं आहे, माझी भाषा, माझी वाचा ही भिजून गेलेली आहे. म्हणजे माझ्या भाषेमध्ये त्या दुधाचे उपकार, कृतज्ञता ही व्यक्त होते आहे. आणि माझे हे शब्द तुझ्या दुधाने काय गेलेले आहेत, न्हावून निघालेले आहेत. म्हणून म्हणतो की माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी. वाणी म्हणजे काय, भाषा. तर माझी ही जी भाषा आहे, माझे जे शब्द आहेत, हे तुझ्या दुधाने काय केलेले आहेत, न्हावून निघालेले आहेत. एवढे अनंत उपकार हे माझ्यावर तुझे आहेत आणि म्हणून त्या उपकारांची परतफेड ही मी माझ्या ओजस्वी शब्दातून करणार आहे. आणि असे हे जे शब्द आहेत ते तुझ्या उपकाराची परतफेड करण्यासाठी मी या ओवींच्या माध्यमातून वापरत आहे, असं कवीला म्हणायचं आहे. तर अशा पद्धतीने या कवितेच्या माध्यमातून कवीने मातृभूमीविषयीचा आपल्या मनातील जो आदर आहे आणि मातृभूमी ही आपली जणू काही पवित्र आई आहे, तर या मातृभूमीचे अनंत उपकार आणि ऋण हे आपल्यावर असतात. तर या ऋणातून आणि उपकारातून उतराई होण्याकरिता, ते पांग फेडण्याकरिता आपण काय काय आपण करायला हवं, हा कवीचा हृदयभाव या कवितेतून कवीने व्यक्त केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची ही देशप्रेमाविषयीची, मातृ आदराविषयीची कविता तुम्हाला समजली असेल आणि आवडलीसुद्धा असेल, अशी मी आशा व्यक्त करतो. त्यानंतर या ठिकाणी कवितेतील काही कठीण शब्दांचे अर्थसुद्धा मी या ठिकाणी तुमच्या माहितीकरिता देत आहे. ते वाचून या कवितेविषयी अधिक माहिती तुम्हाला होईल आणि शिवाय तुमचा शब्दसंग्रहसुद्धा वाढेल. तर अशा पद्धतीने आज ही कविता, जिचं नाव आहे गे मायभू, ही आपण जाणून घेतली. याविषयी जर काही आपल्या समस्या असतील, कोणता भाग, ओळी, कडवे यामधले समजले नसतील, तर आपण गुगल मीटमध्ये त्याविषयी चर्चा करणारच आहोत. हे सर्व सांगून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.